नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीची एक तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। दुपारी 4 वाजता पक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रवादीची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। महायुती म्हणून की पर्यायाचा विचार करायचा, यावरती या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता ही वर्तवली जाते। तर झिशान सिद्दीकी, सना मलिक या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचं देखील माहिती ही समोर येते। तर आज दुपारी 4 वाजता राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण अशी बैठक ही बोलावण्यात आलेली आहे। नवाब मलिक यांच्याच नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीची ही तातडीची बैठक आहे। खरं तर महायुतीमध्ये नवाब मलिक यांना भाजपकडून आणि त्याचबरोबर त्यानंतर शिवसेनेकडून देखील विरोध होतोय आणि याच पार्श्वभूमीवरती आता ही बैठक बोलावण्यात आली आहे। तर दरम्यान नवाब मलिकांबाबत भाजपची भूमिका काय आहे, भाजपचे नवनाथ बन हे काय म्हणालेले आहेत, आपण पाहूयात। आम्ही आधीच स्पष्ट केलंय की नवाब मलिक जर का मुंबईमध्ये नेतृत्व करणार असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार नाही। ही भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे। त्यामुळे नवाब मलिक यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही। मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, खरी शिवसेना म्हणतोय, भारतीय जनता पार्टी आणि खरी शिवसेना यांच्यामध्येच युती होणार आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर भाजपकडून त्याचबरोबर शिवसेनेकडून नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला कुठेतरी विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यातच आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्याच नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीनं ही तातडीची बैठक बोलावलेली आहे। नेमकं काय घडतंय, काय अपडेट्स मिळतात? आणि शिवसेनेची आज एकीकडे बैठक पार पडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईची देखील एक महत्त्वाची बैठक पार पडते। ही बैठक नवाब मलिक यांच्या नवाब मलिक या चांगला विरोध भाजपचा आहे। तर नवाब मलिक देखील कामाला लागलेलं दिसते। आज 4 वाजता पक्ष कार्यालयामध्ये पक्षाची मुंबईच्या बैठक पार पडेल। पक्षाच्या बैठकीला दोन्ही कार्यकारी समितीचे सदस्य उपस्थित असतील आणि आजच्याच बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची काय भूमिका असायला पाहिजे आणि महायुतीमध्ये आपण जायचं की महायुतीच्या शिवाय आणखी काही पर्याय आपण चाचणी करायची, या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। अगदी खरं तर हे तीनही पक्ष आपापल्या भूमिकांवर निलेश ठाम असल्याचं कळतंय। म्हणजे राष्ट्रवादी ही आपल्या भूमिकेवरती ठाम आहे की नवाब मलिक यांच्याच नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये ही निवडणूक लढवली जाईल आणि त्यामुळे आता कुठेतरी युती ही तुटून राष्ट्रवादी ही सेपरेट निवडणूक लढवण्याची चिन्ह दिसतात। त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या संदर्भातली उत्तर जे आहेत बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। बरोबर आहे। काही कारणाने तुमचा निलेश आवाज पोहोचत नाहीये, परंतु आता या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जातो राष्ट्रवादीकडून हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।